मोबाईल मध्ये तर बोलू शकतो का नाही, आपण चर्चा तर करू शकतो का नाही? हो बरोबर आहे साहेब. तुम्ही आता मगाशी काय करत होते नाही, ठीक आहे. ते काय होतं माहिती आहे का, बरं आपण मी मित्र आहे ठीक आहे. आता व्यवहारामुळे झाल्या असेल सगळ्या गोष्टी, मान्य आहे ना आम्हाला. मी कुठं म्हणतोय मलाही पैसे त्यांचे काढूनच द्यायचे. त्यांनी पैसे घेतले नाही असं ते म्हणत नाही ना कोणी, समोरची पण माणसं. ते नाही म्हणत मी. हो बोला आता, मोबाईल बंद करून बोलायला काय हरकत आहे? चर्चा तर करू शकतो ना कोणी. मला एक सांगा फक्त ऑन कॅमेऱ्यामध्ये 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं नंतर बोला तुम्ही सगळं. फक्त एवढंच म्हणणं माझं आहे की माऊली शेठ म्हणा किंवा एकनाथ शेठ म्हणा, यांनी पैसे कोणाला दिले, कशासाठी दिले, कशासाठी दिले ते पैसे? हां, यांनी पैसे कशासाठी दिले होते? काय विषय नाही असं नाही. मग आता तुम्ही तुमचा हात कुठं काळा पिवळं झालं का याच्यामध्ये? मी काय म्हणतो हो शेठ, काय हात आहे का काय ते सांग ना. असं काय कसं काय तू असं माऊली शेठ सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय तुझे काय पैसे याच्यात घेतलेले आहेत का? माझे काय आता मग तो काय घेतलेले आहेत का पैसे? मी कशाला घेऊ पैसे? मग तू सांगत का नाही यार, मला काय कळत नाही. जी आहे वस्तुस्थिती म्हणजे तुम्ही आता काय करायचं चालवलंय मला काय कळत नाही तुमचं. मग काय करायचं चालवले म्हणजे? नाही जाऊ दे, ते म्हण नको म्हणतात, मग कशाला रे? आता मी गुरुवारी तुम्हाला सगळं काय असेल ते तो सगळं बोलतो. काय असेल ते तिथून पुढे जे घडल ना त्याला सगळ्या गोष्टीला मी जातो. फाशीला द्या, फाशीला द्या तुम्हाला. नाही मी काय म्हणतो हो, मी फाशी यायचेच कशाला पैसे? मग रवी तुला असं करायचं होतं तर मग मला सांगायचं ना तो डायरेक्ट. मी तो काय सांगितलं होतं त्यावेळेस, माऊली शेठ तुमचे पैसे कुठं जाणार नाही ही खात्री माझ्या अंतकरणावर, माझ्या हृदयावर विश्वास ठेवा म्हणतो. होय. आता चर्चा तर करायला हरकत नाही ना, आपसमध्ये बोलायला काय हरकत तर नाही ना काही. काय गाई करू साहेब, सगळं होईल. तुम्ही म्हणाल ते बोलतो, मी चर्चा करतो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देतो. बस मला एवढं सांगा की हे माऊली शेठ आणि एकनाथ शेठने पैसे कोणाकडे दिले? बंद आहे कॅमेरा, बंद आहे सगळं काय. नाही बंद आहे, तुमच्याकडे ठेवा. अहो आम्ही आता काय बोलायचं, जाऊ तुमच्याकडे ठेवा, बंद आहे ते नाही. आता तुम्ही एकदा माणूस किंवा वागतात म्हटलं तर संपला विषय. आम्ही एक एवढे व्यवहारासाठी संबंध नाही. मी काय म्हणतो, फक्त 2-3 प्रश्न वैयक्तिक चर्चा करायला हरकत त्यांचे आहे. पैसे म्हणजे माझे पैसे, मी माझ्या पद्धतीने आता चालले, आता काढूनच देणार मी पैसे. ते काय विषय नाही तिथे. नाही यांनी पैसे कशासाठी दिले होते मला एवढं तर बोला. कमी माहिती दे द्या, तुमच्याकडून माहिती दे द्या. सगळे देतो मी गुरुवारी माहिती. तोपर्यंत काय करायचं? त्यांच्यावर साहेब तो आता बोललेले साहेब. काय आता बोला, कधी बोलले तुमच्यावर साहेब? साहेबाचं काय करायचं आम्हाला? तू साहेब आहे आमचा. क्लिप नाही ऐकून दाखवली का? नाही ऐकवली. नाही. शनिवारी बोलले की त्यांच्या बरोबर. क्लिप ऐकून दाखवतो ना, ते त्या दिवशी बोलले ते हे झालंय ना. आता बोलायचं आहे आपल्याला त्यांच्यावर. तुम्ही सगळे बोला, काय विषय. त्याला साहेब हाची ना, मग साहेबाची बोलून मी तर सांगितलंय. साहेबाचं काय मला आम्ही तुला हेल्प करतोय रे. हो रवी भाऊ, मला एक सांगा, आपण एक व्यक्ती चर्चा करतोय, तुम्ही एकमेकात जवळची माणसं आहेत. तो श्रीसागर आणि राहुल वाळूंज इथे साईडला सोडा. आता तुमचं पण मार्ग कसं मोकळं होईल, यांचं कसं मार्ग मोकळं होईल? लावलंय सर तुम्ही आमचं ते मेसेज काय टाकलंय आता? आता काय करायचं? मेसेज काय टाकलंय? काय करू? तुम्ही पेमेंट द्यायचं का नाही आम्हाला सांगा बरं. नाही आम्हाला दुसरे मार्ग लावायचे ना. आता काय मार्ग लावायचे दुसरे? काय मार्ग लावायचे दुसरे? आता काय करू? करायचं ना. तो रवी सुद्धा फोन उचलत नाही, त्याचे फोन बंद. काल कालचा शेवटचा दिवस दिला होता, तुमचे शुक्रवारी टोटल पेमेंट येऊन जाईल म्हणून. मी एक सांगतो तुम्हाला, बुधवारी मी ऑफिसला आहे. बुधवारी सगळ्यांचं तुमच्याकडे काय अग्रीमेंट चेक आहेत ना ते घेऊन बुधवारी ऑफिसला या सर. कुठं? ठीक आहे, कुठं यायचं? ऑफिसला माझ्या विश्वासवाडी ऑफिसला बुधवारी मी ऑफिसला आहे. काय लोकांच्या गाढवपणामुळे ना माझ्यावर बोंबा मारायला सुरुवात केली आहे. तर मी माझ्या बुधवारी किंवा गुरुवारी बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसला या. बुधवारी आम्हाला नक्की सांगा कुठला तरी वार. बरं मी बुधवारी येणार आहे, तुम्ही गुरुवारी या. 1 दिवस लेट या, म्हणजे तुमचा हेल्प नको. पण बुधवारी 1 वाजता आपण माझ्या ऑफिसला भेटणार आहे बस. आणि ना परत हे मेसेज वगैरे काय टाकू नका. पेमेंट द्यायची का नाही तुम्हाला सांगा ना आम्हाला. पेमेंट द्यायची का नाही? जर आता त्या दिवशी ऐका माझा तुम्हाला उद्या 11 वाजता फोन करतो, केला त्याच्यानंतर तुम्ही फोन
बोला तुम्ही नाही तुमच्या इकडे मी फोन करतो तुम्हाला 11 11:30 वाजता. त्याच्यावर मी बरेच वेळा फोन केले, तुम्ही उचलत नाही. त्याच्यानंतर तो रवी आणि म्हटला जास्त एका मीटिंग मध्ये बरोबर 1 वाजता आपण भेटतो माझ्या ऑफिसला. तुमच्याकडे काय स्टॅम्प चेक वगैरे आहेत ते घेऊन या. ठीक आहे, पेमेंट देणार ना तिथं पण तुम्ही आम्हाला पेमेंट. हो लगेच ऑन द स्पॉट. ठीक आहे चालेल. चला ठीक आहे बघा बरं उचलून आम्हाला वेगळं पाऊल उचलाय नका लावू सर. मी अजूनही तुम्हाला गोडीत सांगतो, वेगळं पाऊल उचलाय लावू नका. कारण काय आमची मनस्थिती पार इकडे सगळ्या कुटुंबाची बिघडलेली आहे. गुरुवारी 1 वाजता यायचं ऑफिसला सर. गुरुवारी 1 वाजता ऑफिसला या. नक्की बरं का फोन रेकॉर्ड आहे. हा आता देणार 100% या तुम्ही. ठीक आहे. आता मला एक सांगा, यांच्या ह्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहेत? नाही ते पेमेंट देतील साहेब. काय ते देतील? मला 2 शब्द तर बोलू द्या. आपण आपसामध्ये बसलो म्हणून चर्चा करायची. आपसामध्ये बसलो म्हणून चर्चा करायची. मी आता ते व्हिडिओ शूटिंग करत होतो, म्हटलं ते करू नका. ठीक आहे, व्हिडिओ शूटिंग नाही करत, बसून चर्चा तर करायला हरकत नाही. पण तुमचं म्हणजे तुमचं याच्यामध्ये रोल काय, यांच्या पैशामध्ये तुमचा रोल काय एवढं तर माहीत पडायला पाहिजे का नाही? काय रोल आहे तुमचा? करू सगळे गुरु नाही ते नाही. आता चर्चा आता कमीत कमी थोडक्यात तर बोला, माहिती द्या. माहिती सर सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही हा बोला. मी काय म्हणतोय मुतामरे साहेब, आपण आपसात चर्चा करतोय. तुम्ही इथं नाशिकला आणलं, कशासाठी आणलं? आता ते मितेश म्हणून ते कंपनीचाच माणूस आहे ना. ते आता त्यांना पण त्यांनी शब्द 2-3 वेळा दिले होते त्यांना पेमेंट. शब्द काय दिले? काय केलं? तुम्ही 2 मिनिटं बोलू द्या ना, तुम्ही जरा मध्ये नका बोलू. शब्द दिले होते ते 2-3 वेळा ते हे झाले मिस झाली. नंतर देतो म्हणून असा विषय झाला. एरो सेल्स कॅपिटल कंपनी आहे कुठे ती? विश्रांत. काय कंपनी काम करते ती? शेअर ट्रेडिंग. म्हणजे काय शेअर ट्रेडिंग काय करते? त्याच्यावर पेमेंट लावते, पेमेंट प्रॉफिट काढते. ते प्रॉफिटमधून लोकांचे पैसे देतात. किती हे गुंतवणूकदार किती आहेत त्याच्यामध्ये? नाही एवढं नाही सांगता येत. पण तुमच्या माध्यमातून किती झालेले गुंतवणूक? माझ्या माध्यमातून झाले 10-1 जण. 10-1 जण आहेत. अमाऊंट किती असतील? आहे 50-55च्या आसपास. 50-55 लाख. तुम्ही तुमचं अंग काढून घ्या ना. तुमचं काय असेल तर ते संबंध असतील ना त्यांचे तुमचे पैसे आपले काढून घ्या. नाही तर उगीच कसं डोक्याला टेन्शन घ्या. तुम्हाला फायदा आहे का याच्यामध्ये? काय होतं आता तो कुणी पण माणूस करण्यासाठीच करतो, 2 पैसे मिळवण्यासाठीच. किती फायदा मिळतो तुम्हाला एक असा अंदाजा? वैयक्तिक चर्चा करतो आपण. काय आपले 5% भेटतात, बाकी काही. 5% भेटतात. असं तर नाही की पैसे त्यांच्याकडे जात नाही, असं नाही ना काही. पैसे त्यांच्याकडे जात नाही म्हणून तुम्हाला इतकं टेन्शन? कोणाकडे? तो त्यांच्याकडे पैसे जात नाही. कदा होतं माणूस का घाबरतो नाही का? आपण ज्या कंपनीच्या नावाखाली पैसे उचलतो आणि त्या ठिकाणी देत नाही ना, त्यावेळेस माणूस घाबरतो. बरोबर. असं तर नाही ना काही? नाही तसं नाही. त्यांचं पेमेंट आपण दिलेलं आहे, त्यांनाही माहिती. त्यांनी बोलणं केलेलं आहे, ते काही विषय नाही. सरांबरोबर बोललेले आहे ते पेमेंट आम्हाला मिळायला यायचं. करतील ते म्हणतात ना. मग जरा हळूवार घ्यायचं जरा थोडं. मी माझं आहे ना, माझ्याकडे पैसे मी जर खर्च केले असते तर मी म्हटलंच असतं ना मी खर्च केले. 1.5 महिन्यापासून चाललंय हळूवार. किती म्हणजे या लोकांनी किती? त्यांचं 3 महिन्याचं ॲग्रीमेंट होतं त्यांचं, आपण करतोय. आता त्यांनाही म्हटलं तुमचे ॲग्रीमेंट आले माऊली शेडचं. 3 महिन्यात एक नाही ऐक 3 तरी पण आपण करतोय का नाही मी साहेब? सांगितलं होतं तुझ्या सांगितलं होतं मी, सांगतो ना. मग तरी पण आपण तयारी आहे ना. मी कुठं मला लागले तर देऊन टाकतो. हा बरोबर. असा विषय रवी, खोटं बोलायचं नाही. खोटं नाही. 3 महिन्याचा विषय काय होता? ॲग्रीमेंटचा विषय होता. मी तो अलीकडे बोलतोय आपलं. त्याच्यातले 2 महिने झाले. त्याचे काय म्हटले, माझ्या जमिनीचा व्यवहार आहे, त्याला मला पैसे लागणार. काय नाही रवी भाऊ, तुमच्या आपसात काय जर होत असेल तर ते करून टाका. यांना काय तो मुनाफा तर मिळणार होता, तो मुनाफा मिळाला नाही. आणि खरंच त्यांनी ते एखाद्या ठिकाणी कुठेतरी शेती वगैरे मध्ये मिळण्यासाठीच केला होता तो. काय काम त्याच्यासाठी माणूस करतो, लालसेपाई काहीतरी आपल्याला मिळावे म्हणून. पण त्याचा अर्थ पेमेंट साहेब कंपनीने कोटी रुपये वाटलेले आहे, ते काय विषय नाही. लोकांचेच पैसे घेतलेले दिलेले आहे तुम्हाला. आता ते सर स्वतः भेटल्यानंतर फार अख्खं स्टेटमेंट तुमचं त्यांचं दाखवले. असं नाही का पैसे आले, त्यांनाही माहिती आहे पैसे आलेले आहेत. त्यांना आता मागच्या शुक्रवारपर्यंत पेमेंट दिलेले आहे साहेब. असंही नाही. त्यांचं म्हणणं का फक्त 2 महिनेच पैसे मिळाले? हा, त्याच्या अगोदर 2 महिने पेमेंट आपण दिलेले आहे त्यांना. आत्ताच्या या महिन्यातच पेमेंट लेट झालेली आहे. कारण असे कंपनीचं एक सिस्टम आहे, याच महिन्यामध्ये पैसे लोकांकडून गोळा करतात. हा सगळ्या कंपन्या मलाही माहिती आहे. आता मी पण पूर्वी मग कंपन्या केलेल्या आहेत, असं नाही का केले नाही.
पण आपलं काय कसं आहे, नाव कंपनीचं नाव माझं टेंडरचे काम करता करता चला 2-4 रुपये सगळ्यांना भेटते. कंपनीचं नाव काय आहे? ॲरो कॅपिटल म्हणून शेअर ट्रेडिंगवरच काम करते. MLM नेटवर्किंग कंपनी नाही आहे ती. अच्छा अच्छा. हो, MLM नेटवर्किंगमध्ये काम करतच नाही, मी करत नाही ते काम कधी. मला वाटतं MLM कंपनी. मी माझं टेंडरचं कामच मला खूप असते. ZPPWDची कामं आपण आता कमीत कमी मी 10 वर्ष झाले करतोय काम. त्याच्यातच आपलं व्यवस्थित आहे, काय अडचण. मग याच्यामध्ये कसं काय पडलं तुम्ही? त्याच्यामध्ये आता थोडं ऑनलाईनच्या संदर्भातून माहिती आली होती आपल्याला. त्यांचं कॉन्टॅक्ट झालं तर वर्षभरापूर्वी. हां, वर्षभर तसं ते 2007 पासून करतात ते. 2007 पासून ही कंपनी. माणूस कमीत कमी 45-46 वयाचा आहे, खूप अनुभव आहे त्याला. तर मोतीलाल ओसवालच्या कंपनीत काम करत होते ते पहिले, मॅनेजिंग लेवलवर काम. कोण? हे राहुल वाळून सर. राहुल वाळून. आणि हे क्षीरसागर हे पण करत होते त्याच कंपनीमध्ये. हां, पण त्यांचं ते कसं आहे, लोकांचं पेमेंट घेणे लावणे त्यांचं काम आहे. क्षीरसागर कुठली कंपनी म्हटली राहुल वाळूंची? ॲरो कॅपिटल. नाही ॲरो कॅपिटल नाही. कुठल्या कंपनीमध्ये कामाला होते अगोदर? मोतीलाल ओसवाल. मोतीलाल ओसवाल. शेअर ब्रोकर आहे ना तो, हां हां. आपल्या इंडियातला. अच्छा. त्याच्याकडे काम करत होते पहिले. त्याचा खूप अनुभव आहे त्यांना या क्षेत्रातला, शेअर ट्रेडिंगचा. त्यांनी पेमेंट लोकांचे भरपूर दिलेले आहे, ते काही विषय नाही. पैसे घेऊन काय करतात हे? पैसे घेऊन त्यांचं डिमेट अकाउंट असतं. डिमेट अकाउंटला ते पेमेंट लावून ते शेअर ट्रेडिंग करतात. त्याच्यामधून प्रॉफिट रकमेतून लोकांचं पेमेंट देतात. मुद्दल ती जागेवरच असते. आता काही बऱ्याच ठिकाणी त्यांनी पेमेंट लावलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी ट्रेडिंगमध्ये चाललेले आहेत वेळच्या वेळ. फक्त आत्ताचं या काही दिवसापूर्वी आता थोडंसं मागे पुढे झालेलं तारखा लोकांच्या यांच्या माझ्याकडून झाल्या. बाकी नाही तर पेमेंट 3-3 महिने आत्तापर्यंत गेलेले आहे त्यांना कंटिन्यू. आवली साईडला यांना त्यांच्या आपल्या माणसांना. बघा आता जबाबदारी फक्त मी घेतलेली. कंपनीचं कुठं व्यवहार चुकला ना तर मग ते सगळं अंगाशी येतात आणि त्याच्याशी कनेक्ट असणारे सगळे लोक फसतात. त्याची आर्थिक फसवणूक म्हणून लफडे होतात. यांचं काय तुमचं वैयक्तिक असेल ना, यांचं काढून टाका, नाहीतर खरंच भविष्यामध्ये आज नाही तर उद्या हा त्रास होणार. मला पण ती काळजी आहेच आहे ना. त्रास होणार आहे. आणि त्यांच्यामुळे काय होतं, आपल्या घरी आई बाप आहेत, पोरं आहेत, बायका पोरं आहेत, मग त्यांना त्यांचं भवितव्य कुठंतरी गुदमरतं. मग आणि असंच काय पद्धतीने गुन्हा नोंद झाला, पोलीस रात्री अपरात्री घरी आले, उचलून घेऊन गेले, हे परिणाम घरच्या लोकांवरती होतो. बरोबर. मग असं कुठं होणार नाही याची लक्षात घ्या. सगळ्या गोष्टीची होत सर. मग कल्पना असून जर चुका होत असेल तर चुकीचं आहे ना. आता हे झालेलं आहे काही गोष्टी मागं पुढं. ते पेमेंट आता ह्या माणसाने ह्या माणसाला तुम्ही भेटायला इथं आलात, मग त्याचं काम आहे ना का माणूस इतका लांबून आलाय, भेटलं पाहिजे. मग असं कृत्य करत असेल याचा अर्थ काय होतो माहिती का, कुठं तरी घोळ आहे. टाळाटाळ होती अशी, टाळाटाळ झाले का वाटतं ते. हां, मग राहुल वाळूंचं गाव कुठलं? त्यांचं मुळशी म्हटले हे मुळशी हवेली. दिघीला राहिलं आहे आपल्या भोसरीच्या तिथं. आणि ऑफिस आपलं विश्रांतवाडी बिग बाजार म्हणून आहे बरं. ते निपाणी शंकेश्वरला कशासाठी गेले? तिथं आहे ना, तिथली एक टीम होती. तर टीमचे त्यांनी 40 लाख रुपये दिले होते. तर त्या पेमेंट अगेन्स्ट त्यांना 1.5 कोटीचं पेमेंट देणार होते. समोरचे ग्रुप आहे मोठा, या संदर्भात ते काम करत होते. त्यांनी आता पूर्वी जे पेमेंट दिलं त्यांना ते कमीत कमी काहीतरी 6-7 महिन्याच्या याच्यावरती कलेक्शन दिलं होतं. ते मंथली काय जे होते जाऊन ते उरलेले पेमेंट राहिले होते. लॉकडाऊनच्या काळात थोडी ट्रेडिंगच्या संदर्भात थोड्या अडचणी आल्यामुळे त्यांनी ते पेमेंट थांबलं होतं आणि त्यांचं एकदम पेमेंट देऊन टाकलं. हिशोब काय जो होता त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 1.5 कोटीचं पेमेंट करणार होते. आता ते पेमेंट ह्या आठवड्यात ते येणार आहे, ते काही विषय नाही. आता ते त्याच्या माहिती त्यांना सगळी, ते काही सरांनी सांगितले. म्हणजे त्यांच्या शेअर्समध्ये किती शेअर धारक असतील, असे गुंतवणूकदार किती असतील अंदाजे? गुंतवणूकदार तसं ठोक याच्यातच आहे बरं का, ग्रुपमध्येच असतात लोक. ॲग्रीमेंट वगैरे चेक वगैरे ते सगळं करूनच देतात. ते प्रॉमिसरी नोट वगैरे असतील, प्रॉमिसरी नोट करून ते पेमेंट देतात. अच्छा, घेतात अकाउंटला घेतात. शिवाय ॲरो कॅपिटल त्यांचा फोटो आहे का? राहुल वाळूंचा फोटो आहे का? फोटो नसेल आता, माझं घरी व्हॉट्सअप बंद होतं बरेच दिवस. आता व्हॉट्सअप नाही त्यांच्याकडे, मार्केटिंग करतात. नाही ना, व्हॉट्सअप आहे. मग आता त्यांनी काल व्हॉट्सअप करत होते, त्यांना ते व्हॉट्सअप पण त्यांचा लागत नव्हता. नाही, त्या नंबरवर नाही, दुसरा नंबर आहे त्यांच्याकडे ना, आमच्याकडे तो नंबर आहे त्याच्यावर नाही. एकदा शेट बोलता का? लावू का सरांना? हां, बोला ना. तुम्ही बोलताय का? हां, बोलू ना. पहिले यांना बोलू द्या.
आता नाशिकमध्ये आलोय आपण, तुम्ही ते सांगितलं. माझ्याकडे ते पहिलं मी बोलतो नितीश काय म्हणा फोन उचलत नाही, तो कुठं कामानिमित्त गेले आम्ही, तो सकाळी म्हटला म्हणून आम्ही आलो म्हणा. एवढं बोला, त्याच्यानंतर ते बोलतील. तसे ते गुरुवारी भेटणार हे आपला विषय आहेच. पेमेंट काढून घ्यायचं आपल्याला, गुडीत काय विषय नाही तिथे. फक्त कसं आहे आता एखाद दिवस मागं पुढं होतोय म्हणून चाललाय विषय. आता हे पेमेंट द्यायचा विषय एक 15 दिवसापूर्वी झालेला आहे का पेमेंट सगळं यांचं क्लिअर करायचं. ते म्हटले मी करून देतो, नाही हा विषय नाही तिथं. मला लागत ना तर 3:30पर्यंत त्यांचं सकाळी 9 ते 3:30पर्यंत ट्रेडिंग चालतं टायमिंग. 3:30 नंतर आम्ही कॉन्टॅक्ट करत असतो. दिवसभरातलं जे काम आहे त्याचा रुपये तुमचे वैयक्तिक किती पैसे देतात? नाही ना काही? नाही, वैयक्तिक आहेत माझे किरकोळमध्ये, एवढे नाही आहे आपले, 5 लाखाच्या आसपास आहे. ते वैयक्तिक कशाला लावतील त्यांना, आमच्या याच्यातूनच कमिशन भेटतं ना. ते शेपमध्ये राहायचं पण दुसऱ्याला अडकवायचं, अशी करा. नाही हो, काय बोलतात काय आता काय इतर काय नाही. काय त्यांनी जर आता मार्ग काढला, यांचा जर मार्ग काढला, मग एकदम खरी कसं सांगतो मी, हो तुम्ही ना 100 पत्रकार घेऊन या, नाही तर 2000 पत्रकार घेऊन या, तुमची टीम घेऊन या, मला त्याचे काही घेणं नाही. मी माझं सांगतो, मी जर एक क्षेत्रामध्ये जर उतरलो तर संपूर्ण देशामध्ये ॲरोसेस कॅपिटलच्या मार्केटले जे लोक असतील सगळं बाहेर येतील. मग बरोबर आहे, ठीक आहे. मग ज्या ठिकाणी फसवणूक झाले असतील ते सगळं बाहेर आलं तर उगीच आपलं जीवन बिझी आहे. कुठेतरी त्रासदायक होईल. हा नाही, सगळ्या गोष्टीचा विचार करायचा भाऊ. याकरता आहे ना माझं एवढंच म्हणणं आहे की यांचं जर ते पेमेंट आहे ते तुम्ही जर काढून टाकलं तर योग्य होईल. कुठे गेले माणूस?